तू सोल बद्दल बोललीस, तर कुठेतरी तू पण स्पिरिच्युअल आहेस हे मला माहिती आहे. हम्म. पण कुठल्या मोडॅलिटीज तू फॉलो करतेस आणि किती वर्षांपासून तू स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म प्रॅक्टिस करतेस? स्पिरिच्युअलिटी असं बघायला गेलं तर मी 2010 पासून मला ते रिअलायझेशन झालं, जेव्हा मी स्पिरिच्युअल गोष्टी ऐकायची किंवा बघायची. आधी आपल्याकडे खूप चॅनल्स नव्हते, पण तेव्हापासून ब्रह्मकुमारीजचं जे होतं, जे असायचं पॉडकास्ट, तो मी रेग्युलरली सिस्टर शिवानीचं ऐकायची. आणि त्याच्यानंतर माझी मुलगी जेव्हा 10वी झाली, त्याच्यानंतर मी ठरवलं की मी आता हा कोर्स करणार. मग ब्रह्मकुमारीचा कोर्स मी 2010 मध्ये केला. आणि त्याच्यानंतर इट वॉज लाईक अ लाईफ टर्निंग. इट वॉज नेव्हर लुकिंग बॅक. आणि स्पिरिच्युअलिटी, मला असं वाटतं, स्पिरिच्युअलिटी आणि आपलं जीवन ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत. सो एकाच कॉईनचे दोन साइड्स आहेत ह्या. सो इट इज अ लाईफस्टाईल आणि इट इज जस्ट ग्रोईंग. म्हणजे आपण जेव्हा अजून आत, म्हणजे हे दिस इज बेसिकली इन इनर वर्ल्ड. तर आपल्याला कसं असतं, बाहेर जायला किंवा बाहेर सोशलाइज करायला किंवा अ, अ, जास्त मिक्स बाहेर व्हायला, त्यात आपला वेळ वेळ चांगला जातो किंवा रमले जातो. पण माझा स्वभाव तसा नसल्यामुळे मी बरंच इनर वर्ल्डमध्ये रमते. मी माझ्या संसारात, माझ्यामध्ये, माझ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, लर्निंगमध्ये. मी आजही लर्निंग, आणि मला खूप उत्सुकता असते सगळ्या नवीन नवीन गोष्टी शिकायची. नेहमी असं वाटतं की आणि काय नवीन शिकू. सो ह्या स्वभावामुळे मला नेहमी एक ते मोटिवेशन असतं की आपण कसं अजून पुढे जावं. आणि दुसरी गोष्ट, नेहमी मी स्वतः चेकिंग करते की इगो आपला किती कमी झालाय आणि सोल आपलं किती राईज झालंय. सो आपण म्हणतो आपण स्पिरिच्युअल आहोत, पण ती गोष्ट ॲनालिसिस करणं आणि स्वतःच, एक स्पिरिच्युअलिटी इज अ मिरर. आपण आपल्याला स्वतःला आरशात बघतो आणि बघतो की बाबा आज माझं कसं राहिलं, आज माझा इगो ऑपरेट झाला का. बरं, इगो जरी ऑपरेट झाला असेल, तो शांत व्हायला किती वेळ लागला. मग मी ते काउंटिंग करते. सो आधी जर 10 काउंटिंग असेल तर ते कमी झालंय का. सो इतकं माझं सेल्फ चेकिंगमध्ये वेळ असतो, म्हणजे स्वतःवर फुल फोकस असून. आणि हे इनर वर्ल्डच एवढं मोठं, एवढं वास्ट आहे. जसं तुम्ही स्कुबा डायव्हिंग जर केलं असेल तर आज समुद्र आपल्याला वर काही दिसत नाही, पण जेव्हा तुम्ही डीप डाईव्ह करता तेव्हा इतकं ब्युटिफुल वर्ल्ड देवाने बनवलं आहे खाली. मासे, कोरल्स, आणि इट्स इट्स सो ब्युटिफुल अँड सो कलरफुल, जे वरून दिसत नाही, बट दॅट इज द इनर वर्ल्ड. जेव्हा तुम्ही तिथे जाता तेव्हा कळतं. सो आय फील स्पिरिच्युअलिटी इज, पण ही पण गोष्ट गणेशजी मी तुला सांगू, दिस इज अ कॉलिंग. जेव्हा तो कॉल येतो ना, तेव्हाच तुम्ही तिथे वळता अध्यात्माकडे. आता तू आध्यात्मिक हो म्हणून होऊ नाही शकत, किंवा तू ध्यानात बस म्हणून ध्यान करू नाही शकत. सो कोणी स्पिरिच्युअली जरी नसेल तरी इट्स नॉट ओके, ह्या लाईफमध्ये नसेल, नेक्स्ट लाईफ टाईममध्ये होईल. सो आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की तुम्ही ह्या ज्या जीवनात, सपोज आता मी एक इंजिनियर आहे, तर माझं शिक्षण ह्या जीवनापुरतं आहे. जे काय होतं ते ह्या मटेरियलिस्टिकमध्ये ते यूज झालं. पण स्पिरिच्युअलिटी हे डेफिनेट आहे की मी इथे जे शिकली आहे ह्या लाईफ टाईममध्ये, नेक्स्ट लाईफ टाईममध्ये आय एम गोइंग टू स्टार्ट फ्रॉम दॅट पॉईंट. सो पहिली, दुसरी, तिसरी जर माझी इथे झाली आहे, तर माझी तिथून चौथी सुरू होणार आहे. पण इथे माझा, मी अगदी सुपर स्पेशालिस्ट जरी असेल तरी मला ते इथेच ठेवायचं आहे. सो म्हणून इट इज व्हेरी हेल्पफुल. आणि हे गीतेत पण सांगितलंय. सो आत्ता मी गीता चालू आहे अध्ययन आणि ऐकणं. सो त्याच्यामध्ये पण हे कृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे. सो इट इज रिअली माइंड ब्लॉगिंग की इतकं सुंदर आपलं जे ज्ञान गीतेत आहे ते ऐकायला मला सध्या वेळ आहे. आणि खूप खूप आनंदाने सध्या गीता वाचन अध्ययन चालू आहे.